हॅपी बर्थडे डिअर काका, हॅपी बर्थडे टू यू. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी आलो हे रूम मध्ये, कारण आज ह्या रूम मध्ये एक फॅमिली कपल येत आहे. तर जरा चेक करायला आलोय साफ आहे का रूम. रूम तर आपलं साफच आहे, फक्त मी थोडं चेक करायला आलोय काय काय कमी तर आहे का रूम मध्ये वगैरे. सो गाईज, रूम तर साफ आहे. थोडं ह्याच्यामध्ये लिक्विड टाकतो, हे ह्याच्याने रूममध्ये मस्त स्मेल येतो. 1-2 दिवस रूम बंद होते ना, त्यामुळे थोडंसं स्मेल चांगला आला पाहिजे रूममध्ये. सो गाईज, रूम तर बघितले आहेत, रूम सर्व क्लीन आहेत. आता त्यांना ह्या 3 रूमपैकी कुठला तरी एक रूम त्यांना हवा आहे तो घेतील. ते 1, 2, 3 पैकी कुठला तरी एक घेतील त्यांना हवा आहे तो. तर जरा आता थोड्या वेळाने येतीलच ते पण. तर त्यांना रूम वगैरे देऊ आपण, तो पण थोडंसं आपलं बाकीचं काम आहे ते पण उरकून घेऊ. गाईज, आता मी आलोय कोणाला खायला घालायला. सगळ्या कोंबड्या इकडे तिकडे आल्यात आता. य य य य य य य य सगळ्या आल्या कोंबड्या खायला लगेच. चकुंदर बघ, ए चकुंदर, चकुंदर, ए चकुंदर. खात्यात खात्यात नुसतं खात्यात. ती एक कोंबडी तिकडेच राहिली, बाकी सगळे इकडे आहेत. थोडे 1 तासासाठी पोहायला आलेत आज. सो गाईज, आता ह्यांचं मी जेवण बनवतोय. हे बघा, मच्छी फ्राय करायची आहे आणि कांदा लिंबू तर कापलेला आहे. थोड्या वेळाने येतील 10-15 मिनिटांनी जेवायला. आणि हे बघा सोलकढी, सोलकढी पण रेडी केलेली आहे. आता फक्त मच्छी फ्राय करायची आहे. तवा पण तापत ठेवलेला आहे. आता थोड्या वेळाने तवा पण तापेल आपला. तवा तापला की मच्छी टाकू फ्राय करायला. आणि मग भाकऱ्या विकऱ्या पण रेडी आहेत. सर्व त्यांच्या पुढ्यातच ठेवू आम्ही, ते सर्व घेतील हाताने, कारण फॅमिलीचं आहे आणि फॅमिली काही एवढं हे नाही करत. त्यामुळे आता काही टेन्शन नाही आपल्याला. आपल्याला पण आणजा, उलट त्याच्या पाण्यात आयुष्य वाढतं, प्लस रोग मुक्ती होते. सो गाईज, आता बघा फिश पण फ्राय होतं इथे आणि बाकीचं पण जेवण सगळं रेडी आहे. तर ते पण लोक थोड्या वेळाने जेवायला येतील, तर त्यांना पण आपण जेवण जेवण आलेच जेवायला आता. हे बघा मच्छी फ्राय झाली आहे. रस्सा पण आता गरम होतोय. बोंबील मिळतील अजून हवे तर मग गरम गरम दे. सो गाईज, आता आम्ही आलोय गार्डन मध्ये झाडांना खाद टाकायला. पेस्ट्रीसाइड. हे बघा, कुठला खत आहे बाबा? युरिया. युरिया खत आहे. थोडं गार्डन मधली झाडं पण थोडीशी कमी होत चालली, म्हणजे हळूहळू छोटी छोटी होत चालत ती. सॉरी छोटी नाही, झाडं थोडी आता कोमजलीत. झाडा खत थोडं थोडं वाढीचं खत झाडा महिन्यातून खत टाकते सगळे झाडांना. आज झाडांना महिन्यातून 1-2दा तरी आम्ही खत टाकतो सर्वांना, जेणेकरून त्याची चांगली ग्रोथ होईल. आता सर्वांनाच टाकलेलं आहे. 1-2 झाडं राहिलेले आहेत. आता कसं पावसाळा असल्यामुळे पाण्याची एवढी गरज नाही लागत, पण खताची गरज लागते. तर महिन्यातून 1दा तर टाकतोच आम्ही त्यांना. त्यामुळे सगळी झाडं एकदम वेल मेंटेन आहेत. हे बघा, बघू शकता हिरवीगार एकदम मस्त अशी गार्डन झालेलं आहे. बघा कशी छान फुलं आली त्याला. आणि हा बघा, हा बदामाचं झाड, याला आताच तोडलेला पण लगेच त्याला भर आला. खूप लगेच भर येतात झाडांना. फ्लावर कुठे आहेत? ह्यांचं ब्ल्यू वाल्या झाडां फुलांचं नाव काय? अपराजिता. अपराजिता. अजून काहीतरी बोलतात ना ह्याला? गोकर्ण. गोकर्णाची फुलं आपल्याकडे सुंदर एकदम आहेत. आणि हे आपली छोटी छोटी शोची झाडं. आणि इथे पण आपले आहेत एका लाईन मध्ये. हो, एका कनेर, कनेर फ्लावर. हा बघा कसा छोटासा आहे पण एकदम क्यूट दिसतोय. चला आता पुढे जाऊया.
पुढच्या गार्डनमध्ये पण आहेत अजून. हे दाखवली. ही कुठली आहे झाडं येलो कलरची? शोची झाडं. हा लिली. हे बघा छोटस झाड आहे गुलाबाचं पण लगेच फुलं आलीत बघायला. आणि तिकडे पिंक दाखवलंच ते पिंक रेड कलरचं केवढं छान. आता आलोय ना गार्डन मध्ये सर्व झाडं दाखवतो ना आता. मी देवाला सर्व झाडं दाखवायची. हे बघा ही लिली आहेत. यांना पण सर्वांना महिन्यातून एकदा तरी खत टाकलं ना की मस्त फुलं येतात यांना. बघा हिबिस्कस जास्वंद. झाड पण दाखवायला पाहिजे. बघा झाड छोटस. मागे स्टार फ्रूटची फळं आहेत काय? हा बघ छोटस फळ आहे स्टार फ्रूट. बघा गाईज स्टार फ्रूट. बाकी खाली पिकलेले पडलेले पण आहेत. खूप सारी फळं येतात त्याला पण सगळे गेस्ट काढतात फळ आणि खाऊन टाकतात. त्यांना कसं थोडं आवडतं ना ते फळ दिसलं की लगेच काढतात. आणि बघा इथे बोर पण होती. ॲप्पल बोर बोलतात त्याला पण ही कालच कापली. आता थोड्या दिवसांनी हिला पण मस्त फुटवा येईल. हिला पण खत टाकलेलं आहे. थोड्या दिवसांनी हिला फुटवा येईल आणि मग 1-2 महिन्यांनी हिला पण बोरं येतील मस्तपैकी. मोठी मोठी बोरं असतात. आली काही दाखवेन तुम्हाला. हे बघा एवढंसं झाड आहे पण याला नारळ किती आलेत बघा. एवढंसं झाडाला एवढंसं झाड आहे बघा. हे काय हा एक बघा छोटे छोटेसे माड आहेत तरी पण त्यांना एवढे मोठे नारळ आलेले आहेत. किती खूप सारे ना 1 2 3 4 5 8 9 नारळ आहेत जवळजवळ एका माडाला. आता हे जसे मोठे होतील ना तसं आपल्याला नारळांचं टेन्शन नाही. आपल्या घरासाठी नारळ लागतील मस्त आहे की. काहीच हे बघा ऑरेंज ट्री आणि बाजूला चिकू ट्री. आणि हा अजून एक हिबिस्कस. छोटे छोटेसे कळे आले त्याला अजून फुलं नाही आलेत. खाली कुठे फुल? हे बघा मस्त एकच फुल आहे बाकी सर्व कळ्याच आहेत. त्याला उद्यापर्यंत मस्त फुलेल हा. आणि वरती चिकूचं अजून एक आहे फळ. तो बघा मोठा फळ आहे एकदम दिसेल थांबा. तो बघा छोटा नाही मोठा फळ आहे हा. आणि इथे अजून एक हिबिस्कस आहे. खूप सारे हिबिस्कस म्हणजे 10 ते 15 प्रकारचे जास्वंदीचे झाड आहेत आमच्याकडे. जास्वंदी बोलाली बघा. ह्याला एक नारळ बघा किती आलेत 1 2 3 4. जवळजवळ 1-2 वर्षांनी आम्हाला नारळांची काही कमी नाही पडणार आहे. ते बघा काय सुपारी झाडं पण खूप आहेत लागोपाठ. हे लाईनीत 2 आहेत. तिकडे पण अजून आहेत. हे बघा सुपाऱ्या पण आल्यात त्याला. आणि बाजूला नीरफणस म्हणजे भाडीचा फणस. तो कोकणात असतो पण आम्ही असंच नारळ पडलाय बघ शपथ. काही नारळ बघा कुठे लपलाय. नारळ कुठे लपलाय काढतो बाजू. काही हा बघा एक चिकू. त्याला काढा जमते का बघूया. हात पोचेल की नाही. चिकू चिकूची साईज बघा. घरातले चिकू आपले. अजून वरती एक खूप मोठा आहे. खारुताई सर्व खातात. खूप फळ येतात पण खारुताई खाऊन जातात. त्यापेक्षा मला वाटतं मी चांगलं करेन ब्लॉग पण मला कंटाळा येतो म्हणून म्हणजे वेळच नाही मिळत. हा हिरवा चाफा खूप दुर्मिळ असतो. व्हिडिओ मध्ये घेऊन ठेवतो. आज आमच्या काकांचा बर्थडे आहे. केक कापायचा आता. कापायचा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मस्त असा केक आपला सेलिब्रेट झालेला आहे.
हो तिकडे. ए सिम्बा इकडे जा, चल तिकडे, नको जाऊ दे. सो गाईज आता आमचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट झाला आहे. म्हणजे आमचे जे गेस्ट होते काका, त्यांना आता काकाच बोलतो कारण ते आता खूप आमचे म्हणजे क्लोज झालेले आहेत. तर त्यांचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट केला आम्ही. तर आता केक वगैरे सर्व खाल्लं आणि आता चाललं झोपायला. तर गाईज आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.